4 महिन्यांपूर्वी खरेदी केलेला नवा मोबाईल कसं काय खराब झाला असे म्हणत मोबाईल शॉपी चालकाच्या भावाला पेट्रोल टाकून जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गंगाखेड शहरात घडली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील मातोश्री मोबाईल शॉपीवरून घेतलेला नवा मोबाईल अवघ्या 4 महिन्यात खराब झाल्याने मंगळवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नितीन मुंढे, कृष्णा मुंढे, नारायण आंधळे, सुनील भारत आंधळे व अजय मुरकुटे या आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मोबाईल शॉपी चालक नितीन सुभाषराव बचाटे यांच्या मोबाईल शॉपीमधून 4 महिन्यांपूर्वीच घेतलेला नवा मोबाईल एवढा लवकर कसं काय खराब झाला असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून दुकानातील 2 फायबरच्या स्टूलची तोडफोड करत नितीन मुंढे व कृष्णा मुंढे यांनी दुकानातील एक ओप्पो कंपनीचा F29 Pro हा नवीन मोबाईल बळजबरीने घेऊन निघून गेले। रात्री 7 वाजताच्या सुमारास त्यांनी परत दुकानात येऊन दुकानात उपस्थित असलेल्या नितीन बचाटे यांचा भाऊ भागवत बचाटे यास शिवीगाळ करून तू सरपंचाला का फोन केला असे म्हणून नितीन मुंढे याने त्याच्या हातातील पेट्रोलने भरलेल्या बॉटलने मधील पेट्रोल भागवत बचाटे यांच्या अंगावर तसेच दुकानात फेकले व हातात माचीसची काडी घेऊन त्याला दुकानासह जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद नितीन सुभाषराव बचाटे यांनी दिली। यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी सिद्धार्थ इंगडे, सपोनी राम गीते, पोउपनी विशाल बुधोडकर, पोउपनी असद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। रात्री 11:30 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल होताच बुधवार रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, चंद्रप्रकाश कांबळे आदींनी नारायण लक्ष्मण आंधळे व अजय श्रीहरी मुरकुटे या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। याचा पुढील तपास पोउपनी विशाल बुधोडकर हे करीत आहेत।